रात्री जेवणातून पालकांना झोपेच्या गोळ्या द्यायची. 8वीतील मुलगी ताब्यात, कारण कळताच हादराल. घरातील आई वडील. रोजचं आयुष्य अगदी नेहमीसारखंच सुरू होतं. वडील मुंबईत रंगकामाचा व्यवसाय करत होते. काही काळ मुंबईत काम केल्यानंतर ते साधारण 1 महिन्यापूर्वी आपल्या गावी घरी परतले होते. घरी परतल्यानंतर त्यांचं आपल्या कुटुंबासोबत राहणं सुरू झालं. मात्र घरी आल्यानंतर त्यांना आपल्या 8वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या वागण्यात काहीतरी वेगळं जाणवू लागलं. मुलगी आधीपेक्षा वेगळी वागू लागली होती. पालकांच्या हे लक्षात आलं. ती मोबाईलवर तासनतास कोणाशी तरी बोलत असल्याचं पालकांच्या लक्षात आलं. कधी कधी ती घरातून अचानक बाहेरही निघून जात असे. त्यामुळे वडिलांनी तिला समजावून सांगितलं आणि फटकारले. पण मुलीच्या वागण्यात अपेक्षित बदल झाला नाही. उलट तिच्या वागण्यामागे नेमकं काय सुरू आहे हा प्रश्न पालकांच्या मनात राहू लागला. याच काळात घरात आणखी एक विचित्र प्रकार सुरू झाला. दररोज रात्री जेवण झाल्यानंतर घरातील सदस्यांना विलक्षण गाढ झोप येऊ लागली. एवढी गाढ झोप की जेवणानंतर काही वेळातच सगळे झोपून जात. सुरुवातीला कुटुंबियांनी त्याकडे फारसं गांभीर्याने पाहिलं नाही. कामाचा थकवा असेल त्यामुळे झोप येत असेल असंच त्यांना वाटत होतं. पण हा प्रकार रोजच घडू लागल्याने घरातील सदस्यांमध्ये त्याची चर्चा सुरू झाली. प्रत्येक रात्री जेवण झालं की पुन्हा तोच प्रकार व्हायचा. सगळ्यांना अचानक गाढ झोप यायची आणि घरात शांतता पसरायची. पालकांनी याबाबत मुलीशीही बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगी त्यावर काहीही स्पष्ट बोलत नव्हती. ती शांत राहायची. त्यामुळे पालकांच्या मनातला संशय हळूहळू वाढू लागला. अखेर वडिलांनी या संपूर्ण प्रकाराकडे बारकाईने लक्ष देण्याचं ठरवलं. दरम्यान मुलीच्या मोबाईल वापराचा आणि तिच्या अचानक बाहेर जाण्याचा प्रकारही त्यांच्या लक्षात येत होता. एकीकडे रात्री घरातील सर्वांना गाढ झोप येत होती आणि दुसरीकडे मुलगी मात्र नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने वागत होती. या दोन्ही गोष्टींचा काही संबंध आहे का असा प्रश्न वडिलांच्या मनात निर्माण झाला. मात्र त्यांच्याकडे त्यावेळी कोणताही ठोस पुरावा नव्हता. शेवटी वडिलांनी आपल्या पत्नीशी याबाबत चर्चा केली. दोघांनी मिळून मुलीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला. नेहमीप्रमाणे एक रात्र आली. घरात जेवणाची तयारी झाली. सगळे नेहमीच्या पद्धतीने जेवायला बसणार होते. मात्र यावेळी पालकांनी एक वेगळाच निर्णय घेतला. संशय असल्यामुळे त्यांनी जेवण न खाता ते बाजूला ठेवून दिलं आणि नेहमीप्रमाणे झोपल्याचं नाटक केलं. रात्र पुढे सरकत होती. घरात सगळीकडे शांतता पसरत होती. बाहेरही फारशी हालचाल नव्हती. पालक मात्र जागे होते आणि काय घडतं याकडे लक्ष ठेवून होते. वेळ पुढे जात राहिली. साधारण रात्री 11:30च्या सुमारास अचानक घरात काहीतरी हालचाल झाल्याचा आवाज ऐकू आला. ते सावध झाले. नेमकं कोण उठलं हे पाहण्यासाठी त्यांनी शांतपणे लक्ष दिलं. तेव्हा त्यांना एक धक्कादायक दृश्य दिसलं. त्यांची मुलगी स्वतःभोवती शाल गुंडाळून घराबाहेर पडताना दिसली. एवढ्या रात्री ती कुठे जात आहे हा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला. त्यांनी आवाज न करता तिचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. मुलगी कुठे जाते, कोणाला भेटते आणि इतक्या रात्री घराच्या बाहेर पडण्यामागचं कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी पालक तिच्या मागे गेले. मुलगी घरापासून जवळपास 200 मीटर अंतरावर असलेल्या एका घराकडे गेली. ती त्या घरात शिरली. आता पालकांचा संशय आणखी वाढला. त्यांनी सावधपणे तिच्या मागे जाऊन पाहिलं. आत गेल्यानंतर त्यांना तिथे एक 22 वर्षांचा तरुण असल्याचं दिसलं. मुलगी आणि तो तरुण एकत्र असल्याचं पालकांच्या लक्षात आलं. अखेर पालकांनी दोघांना रंगेहात पकडलं. यानंतर मुलीच्या पालकांनी चौकशी केली. सुरुवातीला नेमकं काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न झाला. चौकशी दरम्यान मुलीने त्या तरुणाच्या संपर्कात असल्याचं सांगितल्याचं समोर आलं. उपलब्ध माहितीनुसार ते गेल्या वर्षभरापासून ते शेजारील तरुणाच्या संपर्कात होते. त्यामुळे पालकांसमोर आणखी अनेक प्रश्न उभे राहिले. पण या चौकशीत जे समोर आलं ते ऐकून पालकांनाही धक्का बसला. कारण रात्री घरातील सगळे जण हे गाढ झोपल्यानंतर मुलगी घराबाहेर का जात होती याचा संबंध घरात रोज घडणाऱ्या त्या विचित्र प्रकाराशी असल्याचं समोर आलं. पालकांना रोज रात्री जेवणानंतर अचानक गाढ झोप का येत होती याचं कारणही हळूहळू स्पष्ट होऊ लागलं. उपलब्ध वृत्तानुसार मुलीने सांगितलं की संबंधित 22 वर्षीय तरुण तिला झोपेच्या गोळ्या आणून देत होता. त्या गोळ्या ती रात्रीच्या जेवणात मिसळत असल्याचं चौकशीत समोर आलं. त्यामुळे जेवण केल्यानंतर घरातील सदस्यांना गाढ झोप येत असल्याचा दावा करण्यात आला. म्हणजेच ज्याला सुरुवातीला साधा थकवा किंवा नेहमीची झोप समजलं जात होतं त्यामागे एक वेगळंच कारण असल्याचं पालकांच्या लक्षात आलं. मुलगी 8वीत शिकणारी अल्पवयीन असल्याने या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलं. एका बाजूला तिच्या वागण्यात झालेला बदल, दुसऱ्या बाजूला रात्री घरातील सदस्यांना येणारी गाढ झोप आणि त्यानंतर रात्री उशिरा घराबाहेर जाण्याचा प्रकार. या सगळ्या घटनांची सांगड घातल्यानंतर पालकांसमोर संपूर्ण चित्र उभं राहिलं. मात्र हे सगळं नेमकं किती काळ सुरू होतं आणि त्यामागे आणखी काही कारण होतं का याचा तपास होणं आवश्यक होतं. या धक्कादायक प्रकारानंतर पालकांनी पोलिसांना माहिती दिली. संबंधित 22 वर्षीय तरुणाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. अल्पवयीन मुलीशी संबंधित असल्यामुळे या प्रकरणात कायदेशीर बाबीही महत्त्वाच्या आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि उपलब्ध माहितीनुसार मुलीला ताब्यात घेण्यात आलं. या घटनेमागचं नेमकं सत्य, संबंधित तरुणाची भूमिका आणि झोपेच्या गोळ्यांबाबतचे आरोप याचा तपास यंत्रणांकडून केला जाणं महत्त्वाचं आहे. सुरुवातीला या घरात रोज रात्री सगळ्यांना अचानक गाढ झोप का येते हा फक्त एक साधा प्रश्न होता. त्यानंतर मुलीच्या वागण्यात बदल का झाला, ती रात्री घराबाहेर कुठे जाते याचा शोध घेतला जाऊ लागला. त्यावेळी पालकांनी जेवण न खाताच झोपण्याचं नाटक केलं. तेव्हा त्यांना मुलगी रात्री घराबाहेर जाताना दिसली. तिचा पाठलाग केला आणि जवळपास 200 मीटर अंतरावर एका 22 वर्षीय तरुणासोबत ती आढळली. त्यानंतर झालेल्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार रात्रीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या जात असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली.